स्वतः शेतकरी आहे. माझा बीएससी बीएड व्हायला आहे. मला 35 ते 40 लाख रुपये डोनेशन मागू राहिले. मला काही रोजगार नाही. मी शेती करायला शेवटी आता काय करता त्या लाडकी बंद शेतकरी आत्महत्या करून राहिला. 8 वर्ष निवडून आला आमदारची डबल केंद्राची तोंड बी दाखवलं नाही ना आजपर्यंत बी. सोयाबीनचे भाव 3500 रुपये, तेल गेलं 140 वर. आजोबाचे जुने खासदार येऊन पाहिलं नाही. आणि आमदारचं बरं आमचे काही स्थानिक आमदार नाही तर आजोबा आम्हाला 10 वर्ष झाले पास पडलं आहे. आम्हाला स्थानिक नेतृत्व हवा. थोडासा कॅमेरा इकडे फिरवा. नाही हे लेवल आहे का पहा. कसं तरी काम चालू आहे रोडचं. नगरपालिकेत लोकांचे झटके घेता घेता लोक थंड होऊन राहिले. आपण जर कोणती कंप्लेंट तक्रार केली तर मुख्याधिकारी सरळ म्हणतात की त्याच्यानं होईल ते करून द्या. जोपर्यंत आमदार माझ्या पाठीशी आहे माझं कोणीच काही करू शकत नाही. पुढे हेच आमदार जर निवडून आले तर इथून माझी कोणी बदली करू शकत नाही. इथपर्यंत त्यांची मजाल आहे. हम करेसो कायदा इथं काम चालू आहे. हा जो रस्ता चालू आहे याला 1.5 वर्ष झाले वर्क ऑर्डर होऊन. या 1.5 वर्षात ते रस्ता कम्प्लीट झालेला नाही. लोकशाहीचा जागर फक्त आणि फक्त RRC न्यूजवर. नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता वाढल्याचे चित्र. जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा अकोला पश्चिमची. वाशिमचे विद्यमान आमदार लखन मलिक यांना यावेळी डच्चू. निष्ठावंत लखन मलिक यांच्या डोळ्यात अश्रू तराळले. सोमवार मंगळवार उमेदवारी अर्ज दाखल होणार. उमेदवारांची धावपळ उडविणारा काळ सुरू. कारंजा लाड मतदारसंघात झाले मोठे फेरबदल. राष्ट्रवादीच्या नेत्या भाजपमध्ये, भाजपचे नेते राष्ट्रवादीत. संमतीशिवाय 2,25,000 शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्गठन. जिल्हा बँकेच्या संलग्नित सोसायट्यांनी शेतकऱ्यांना लुटले. कारवाईस टाळाटाळ. आता सविस्तर बातम्या. पार्टी विथ डिफरन्स असा प्रचार करणारी भाजपा आता पार्टी विथ डिफरन्सेस अशी म्हणून ओळखली जात आहे. पक्षात धोत्रे परिवाराला एक न्याय आणि शर्मा परिवाराला दुसरा न्याय स्पष्टपणे अधोरेखित झाला आहे. दरम्यान भाजप नेते डॉक्टर अशोक ओळंबे यांनी बंडखोरीचा इशारा दिला असून शिवसेना तर्फे राजेश मिश्रा लढण्याची तयारी करत आहेत. लोकसभा निवडणुकीत 1 आणि विधानसभा निवडणुकीत 2 नियम असा प्रत्यय अकोल्यातील भाजपाला आलाय. त्यामुळे भाजप अंतर्गत अकोला पश्चिम उमेदवारी घोषित झाल्यानंतर पक्षात उत्साह कमी आणि नैराश्य जास्त आहे. त्यात ज्येष्ठ व दिवंगत आमदार लालाजींच्या परिवाराला तिकीट देण्याची गरज असताना शर्मा परिवाराचे तिकीट कापून विजय अग्रवाल यांना तिकीट घोषित झाल्याने भाजपमध्ये तर बंडखोरी होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते राजेश मिश्रा यांनी देखील अपक्ष लढण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे ते महाविकास आघाडीची मते घेणार की महायुतीचे असा प्रश्न उपस्थित होत आहे. विजय अग्रवाल यांना तिकीट जाहीर झाल्याने भाजपला बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे. अकोला पश्चिम हा हिंदी भाषिक मतदारसंघ आहे अशी जाणीवपूर्वक तयारी राजकीय वर्तुळात केली जाते. मुळात हा मराठी भाषिक मतदारसंघ आहे. या मतदारसंघात मराठी लोकांचे प्रतिनिधित्व कमी आणि हिंदी भाषिकांचे प्रतिनिधित्व दिसून येते. या ठिकाणी मराठी भाषिकांचे प्रतिनिधित्व टाळण्यामागे मोठे षडयंत्र असून जागृत नसलेला मराठी समाज हा हिंदी भाषिकांच्या दावणीला बांधला जातो. ही मोठी शोकांतिका या मतदारसंघाची आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 121 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत काही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे तर काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट केला आहे. वाशिमचे विद्यमान आमदार लखन मलिक यांनाही यावेळी डच्चू देण्यात आला. पक्षाने उमेदवारी न दिल्यामुळे लखन मलिक यांना रडू कोसळले. आता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी बोलून पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले. पक्षनिष्ठा असताना आपल्याला का डावलण्यात आले असा सवाल लखन मलिक यांनी केला. 4 वेळा आमदार असताना आपण कुठलाही भ्रष्टाचार केला नाही, कोणतीही संपत्ती जमा केली नाही, पक्षाचा विचार वाडी वस्तीपर्यंत पोहोचवला.
जनतेचा आपल्यावर विश्वास होता म्हणून त्यांनी 4 वेळा निवडून दिले, असे मलिक म्हणाले. आता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय जाहीर करणार आहे, असेही लखन मलिक म्हणाले. लखन मलिक हे भाजपच्या तिकिटावर वाशिम मतदारसंघातून 4 वेळा निवडून आले. त्यांनी 4 वेळा विधानसभेत वाशिम मतदारसंघाचे नेतृत्व केले. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नव्हते. त्यावेळी दुसऱ्या यादीत आपले नाव येईल असा विश्वास लखन मलिक आणि कार्यकर्त्यांना होता. वाशिम मतदारसंघातून लखन मलिक यांचा पत्ता कट करत अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव श्याम खोडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे लखन मलिक यांना अश्रू अनावर झाले. मतदारसंघामध्ये मी 4दा आमदार झालेलो आहो आणि मला आत्तापर्यंत पक्षावर असा होता भरोसा की माझे नेते मला तिकीट देईल असा मला विश्वास होता. पण आत्ता एक न्यूजवर चर्चा आलेली आहे की बा तिकीट कोणातरी दिलेलं आहे. तर मी आत्ता तो सध्या काही जास्त तुम्हाला काही बोलत नाही, पण मी उद्या सगळे कार्यकर्ता बोलून आणि सगळे जो कार्यकर्ता त्यांची भूमिका राहील त्या पद्धतीने त्यांचं ऐकून मी काम करणार. शासकीय सुट्ट्यानंतर विधानसभा जागांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार व मंगळवार हे 2च दिवस आता उमेदवाराच्या हातात आहेत. त्यामुळे या 2 दिवसात आता मोठी गर्दी अर्ज दाखल करण्यासाठी होणार आहे. सोमवार आणि मंगळवार आता अर्ज दाखल करणाऱ्यांची रांग लागणार आहे. अकोला जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघासाठी अकोला पूर्व 4 उमेदवारांचे 5 अर्ज आहेत. अकोला पश्चिममध्ये धनंजय नालट यांचे 3 अर्ज ते एकमेव उमेदवार आहेत. बाळापूरमधून रईस अहमद शेखनूर यांचा एकट्याचा अर्ज आहे. मूर्तिजापूर येथे धनराज खिरडे यांचा अपक्षाचा अर्ज आहे. अकोट येथे ललित बहाडे यांनी स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीने अर्ज दाखल केलाय. अकोट येथे देखील एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. विधानसभा निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी 29 ऑक्टोबर ही शेवटची तारीख असून आता अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची घाई असेल. त्यादृष्टीने अनेक उमेदवारांनी आज अर्ज दाखल करण्यासाठी वकिलांकडे आपला वेळ घालविला. सोमवारीच अनेक उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नसल्याने ज्ञायक पाटणी यांनी तुतारी हाती घेतली आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांना उमेदवारी देखील जाहीर करण्यात आली आहे. ज्ञायक पाटणी यांचा सामना भाजपच्या उमेदवार सईताई डहाके यांच्या विरोधात रंगणार आहे. ज्ञायक पाटणी हे भाजप नेते स्वर्गीय राजेंद्र पाटणी यांचे पुत्र आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत ज्ञायक पाटणी यांनी पक्षप्रवेश केला आहे. कारंजा मानोरा मतदारसंघात स्वर्गीय राजेंद्र पाटणी यांनी भाजपचा गड राखत 2019 मध्ये 3ऱ्या वेळी विजय मिळविला होता. तसेच त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे स्वर्गीय प्रकाश डहाके यांच्या निधनामुळे त्यांच्या पत्नी सईताई प्रकाश डहाके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे ज्ञायक पाटणी यांनी तुतारी हाती घेत डहाके यांच्या विरोधात उमेदवारी मिळवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सई डहाके यांनी आज मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. सई डहाके या राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी असून त्या कारंजा बाजार समितीच्या विद्यमान सभापती आहेत. दिवाळीच्या तोंडावर लघु उद्योजकांना मोठी संधी देशमुख महिला मंडळाच्या वतीने देण्यात आली. येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवन परिसरात हिरकणी प्रदर्शनी व विक्री थाटात सुरू आहे. या प्रदर्शनीला स्थानिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. यावेळी शहरातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. लघु उद्योजिका महिला बचत गट व्यावसायिक यांना सहकार्य करण्यासाठी देशमुख महिला मंडळ समोर आले आहे. त्यांनी मोठे व्यासपीठ छोट्या व्यावसायिकांना उपलब्ध करून दिले आहे. ना नफा ना तोटा हा पवित्र उद्देश महिला मंडळाचा असून यामध्ये सर्व समाजातील उद्योजिकांचा सहभाग करण्यात आला. जिल्हा परिषद कर्मचारी भवन सिव्हिल लाईन्स येथे हे हिरकणी प्रदर्शनी व विक्री सुरू झाली आहे. दिवाळीनिमित्त विविध गोष्टींची विक्री येथे होत आहे. या प्रदर्शनीला स्थानिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. या ठिकाणी विविध गृहोपयोगी वस्तू, महिलांसाठी नाविन्यपूर्ण गोष्टींची प्रदर्शनी आणि विक्री होत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मी स्वतः शेतकरी आहे. माझा बीएससी बीएड व्हायला आहे. मला 35 ते 40 लाख रुपये डोनेशन मागू राहिले. मला काही रोजगार नाही, मी शेती करायला शेवटी आता काय करता लाडकी बंद शेतकरी आत्महत्या करून राहिला. 8 वर्ष निवडून आला, आमदारची डबल केंद्राची तोंड बी दाखवलं नाही ना आजपर्यंत. बी सोयाबीनचे भाव 3500 रुपये, तेल गेलं 140 वर. आज लोक ते जुने खासदार येऊन पाहिलं नाही. आणि आमदार बरं आमचे काही स्थानिक आमदार नाही. तर आज लोक आम्हाला 10 वर्ष झाले पास पडलं आहे.
आम्हाला स्थानिक नेतृत्व हवा. थोडासा कॅमेरा इकडे फिरवा. नाही हे लेवल आहे का पहा. कसं तरी काम चालू आहे रोडचं. नगरपालिकेत लोकांचे झटके घेता घेता लोक थंड होऊन राहिले. आपण जर कोणती कंप्लेंट तक्रार केली तर मुख्याधिकारी सरळ म्हणतात की त्याच्यानं होईल ते करून द्या. जोपर्यंत आमदार माझ्या पाठीशी आहे, माझं कोणीच काही करू शकत नाही. पुढे हेच आमदार जर निवडून आले तर इथून माझी कोणी बदली करू शकत नाही. इथपर्यंत त्यांची मजाल आहे. हम करे सो कायदा इथं काम चालू आहे. हा जो रस्ता चालू आहे याला 1.5 वर्ष झाले वर्क ऑर्डर होऊन. या 1.5 वर्षात ते रस्ता कम्प्लीट झालेला नाही. लोकशाहीचा जागर फक्त आणि फक्त RRC न्यूजवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. रेल्वे पोलिसांनी ओरिसा येथील 2 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून 3.5 लाख किमतीचा 24 किलो 700 ग्राम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय. हा गांजा आला कुठून आणि जाणार कुठे होता याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध वस्तू वाहतुकीस आळा बसावा यासाठी रेल्वे पोलीस स्टेशन अकोला व यांच्याकडून रेल्वे पोलीस परिसरात तपासणी करण्याकरिता पथक स्थापन करण्यात आले असून पथकामार्फत अकोला रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या वस्तूंची तपासणी केली जात आहे. अकोला रेल्वे स्टेशन येथील पार्सल ऑफिसच्या बाजूला असलेल्या स्कॅनर मशीनजवळ गस्त व चेकिंग करत असताना 2 इसम व त्यांच्या ताब्यात 3 बॅग संशयितरित्या मिळून आल्याची माहिती दिली. सदर कारवाई दरम्यान आरोपी नामे चिकू अब्राहम मंडल वय 23 वर्ष, जुवेल मांगा साबर वय 24 वर्ष, दोघे राहणार पुराणा साही जिल्हा गजपती राज्य ओडिसा यांना अटक करण्यात आले. त्यांच्याकडून खाकी रंगाचे सेलोटेपने चिकटवलेले एकूण 12 बंडल, त्यामध्ये 24 किलो 700 ग्राम ओलसर गांजा असा एकूण किंमत 3,70,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यातील आरोपी यांनी व्यापारी मात्रापेक्षा अधिक मात्रामध्ये गांजा हा अंमली पदार्थ स्वतःजवळ बाळगला असताना मिळून आल्याने त्यांच्याविरुद्ध लोहमार्ग पोलीस स्टेशन गुन्हा करण्यात आला असून आरोपींनी सदर गांजा कोठून आणला, कोठे घेऊन जाणार आहेत याबाबत रेल्वे पोलीस अधिक तपास करीत आहेत. सर्वात मोठा दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरासह तालुक्यातील किरकोळ फटाका विक्रेत्यांसह विविध ठिकाणी छोटी मोठी दुकाने थाटून विनापरवानगी फटाके विक्री सुरू आहे, जी नियमबाह्य आहे. फटाके विक्री करणाऱ्या परवानाधारकांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात येते. परवानगी असलेल्या फटाक्यांनाच विक्री करण्यास परवानगी दिली जाते. फटाक्याच्या परवान्यासाठी विविध विभागांची मान्यता घ्यावी लागते. जिल्ह्याच्या ठिकाणी महापालिका अग्निशमन विभागाचा परवाना लागतो. तसेच पोलिसांचे आणि इतर ना हरकत प्रमाणपत्र हे संबंधितांना द्यावे लागतात. फटाके विक्रीसाठी परवाना आवश्यक आहे. फटाके विक्री करायचे असल्यास त्यासाठी प्रशासनाकडून काढलेला परवाना असणे आवश्यक आहे. अन्यथा विनापरवाना फटाका विक्री केल्यास दंडात्मक कारवाई करण्याची गरज आहे. शहरात ठिकठिकाणी अवैधरित्या फटाक्यांची दुकाने थाटली जातात. याविरोधात महापालिका प्रशासनाकडून कोणत्याच प्रकारची कारवाई केली जात नाही. यावर्षी कारवाई होणार की नाही, की याही वर्षी सर्व फटाके पाहून संबंधित विभाग गप्पच राहणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मी स्वतः शेतकरी आहे. माझं BSc B.Ed व्हायला आहे. मला 35 ते 40 लाख रुपये डोनेशन मागू राहिले. मला काही रोजगार नाही. मी शेती करायला शेवटी आता काय करता त्या लाईटी बंद. शेतकरी आत्महत्या करून राहिला. 8 वर्ष निवडून आला आमदार की डबल तेलाची तोंड बी दाखवलं नाही ना आजपर्यंत. बी सोयाबीनचे भाव 3500 रुपये, तेल गेलं 140 वर. आजोबा ते जुने खासदार येऊनही पाहिलं नाही. आणि आमदार बरं आमचे काही स्थानिक आमदार नाही तर आजोबा आम्हाला 10 वर्ष झाले पास पडलं आहे. आम्हाला स्थानिक नेतृत्व हवा. थोडासा कॅमेरा इकडे फिरवा. नाही हे लेवल आहे का पहा. कसं तरी काम चालू आहे रोडचं. नगरपालिकेत लोकांचे झटके घेता घेता लोक थंड होऊन राहिले. आपण जर कोणती कंप्लेंट तक्रार केली तर मुख्याधिकारी सरळ म्हणतात की त्याच्यानं होईल ते करून द्या. जोपर्यंत आमदार माझ्या पाठीशी आहे, माझं कोणीच काही करू शकत नाही. पुढे हेच आमदार जर निवडून आले तर इथून माझी कोणी बदली करू शकत नाही. इथपर्यंत त्यांची मजाल आहे. हम करे सो कायदा इथं काम चालू आहे. हा जो रस्ता चालू आहे याला 1.5 वर्ष झाले वर्क ऑर्डर होऊन. या 1.5 वर्षात ते रस्ता कम्प्लीट झालेला नाही. लोकशाहीचा जागर फक्त आणि फक्त RRC न्यूजवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. निवडणूक आयोगामार्फत महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाने निवडणूक कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज अर्थात
ओपिनियन पोल तसेच एक्झिट पोल दर्शविण्यावर प्रतिबंध केला आहे. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने 15 ऑक्टोबर 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. अकोला शहर जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघात दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने निवडणूक निकालांचे अंदाज 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6:30 वाजेपर्यंतच्या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या एक्झिट पोलचे आयोजन करणे, कोणत्याही माध्यमांद्वारे प्रकाशन अथवा प्रसारण करण्यास प्रतिबंध लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे मतदान संपण्याच्या आधी 48 तासाच्या कालावधीत निवडणूक निकालांचे अंदाज, ओपिनियन पोल अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल, असेही निवडणूक आयोगाने अधिसूचनेद्वारे स्पष्ट केले आहे. सन 2019 मध्ये जाहीर झालेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 2367 शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय पीक कर्जाचे पुनर्गठन केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्नित सेवा सहकारी सोसायटीच्या या कर्जदार सभासदांना शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा संपूर्ण लाभ मिळू शकला नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्जमुक्ती योजनेअंतर्गत थकीत रक्कम 2 लाखांपर्यंत असल्यास योजनेचा लाभ होणार होता. संपूर्ण कर्ज रकमेचा लाभ न मिळता केवळ एका हप्त्याचा लाभ मिळाला, असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. जिल्ह्यातील 112 संस्थांनी शेतकऱ्यांची कुठलीही परवानगी न घेता, संमती न घेता त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले. या सर्व अनियमिततेला तत्कालीन संचालक मंडळी, तेव्हाचे गटसचिव, तत्कालीन बँक निरीक्षक हे जबाबदार आहेत. शेतकऱ्यांची संमती न घेताच कर्ज पुनर्गठन झाले. वास्तविक खात्याचे पुनर्गठन करताना शेतकऱ्याची लेखी संमती घेऊन तसा ठराव आवश्यक असतो. त्यामुळे संबंधित संस्थेविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्थेच्या अधिनियमान्वये कारवाई व्हावी, असेही सहनिबंधकाच्या अहवालात नमूद करण्यात आले. मात्र तत्कालीन जिल्हा उपनिबंधकांनी कुठलीही कारवाई का केली नाही, असा प्रश्न असून त्यांचीही स्वतंत्र चौकशी होण्याची गरज व्यक्त केली जात आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. भाजपमध्ये बंडखोरीची शक्यता वाढल्याचे चित्र. जिल्ह्यात सर्वाधिक चर्चा अकोला पश्चिमची. वाशिमचे विद्यमान आमदार लखन मलिक यांना यावेळी डच्चू. निष्ठावंत लखन मलिक यांच्या डोळ्यात अश्रू तराळले. सोमवार मंगळवार उमेदवारी अर्ज दाखल होणार. उमेदवारांची धावपळ उडविणारा काळ सुरू. कारंजा लाड मतदारसंघात झाले मोठे फेरबदल. राष्ट्रवादीच्या नेत्या भाजपमध्ये, भाजपचे नेते राष्ट्रवादीत. संमतीशिवाय 2,25,000 शेतकऱ्यांचे पीक कर्ज पुनर्गठन. जिल्हा बँकेच्या संलग्नित सोसायट्यांनी शेतकऱ्यांना लुटले, कारवाईस टाळाटाळ. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार. मी स्वतः शेतकरी आहे. माझा BSc B.Ed व्हायला आहे. मला 35 ते 40 लाख रुपये डोनेशन मागू राहिले. मला काही रोजगार नाही, मी शेती करायला शेवटी आता काय करता लाईट बंद, शेतकरी आत्महत्या करून राहिला. 8 वर्ष निवडून आला, आमदारची डबल केंद्राची तोंड बी दाखवलं नाही ना आजपर्यंत. बी सोयाबीनचे भाव 3500 रुपये, तेल गेलं 140 वर. आज लोक ते जुने खासदार येऊन पाहिलं नाही. आणि आमदार बरं, आमचे काही स्थानिक आमदार नाही. आज लोक आम्हाला 10 वर्ष झाले पास पडलं आहे. आम्हाला स्थानिक नेतृत्व हवा. थोडासा कॅमेरा इकडे फिरवा. नाही हे लेवल आहे का पहा, कसं तरी काम चालू आहे रोडचं. नगरपालिकेत लोकांचे झटके घेता घेता लोक थंड होऊन राहिले.
आपण जर कोणती कंप्लेंट तक्रार केली तर मुख्याधिकारी सरळ म्हणतात की त्याच्यानं होईल ते करून द्या, जोपर्यंत आमदार माझ्या पाठीशी आहे, माझं कोणीच काही करू शकत नाही. पुढे हेच आमदार जर निवडून आले तर इथून माझी कोणी बदली करू शकत नाही. इथपर्यंत त्यांची मजाल आहे. हम करे सो कायदा इथं काम चालू आहे. हा जो रस्ता चालू आहे याला 1.5 वर्ष झाले वर्क ऑर्डर होऊन. या 1.5 वर्षात ते रस्ता कंप्लीट झालेला नाही. लोकशाहीचा जागर, फक्त आणि फक्त RRC न्यूजवर.